बंद खरात प्रकरणामध्ये ईडीनं कारवाई केली आहे। नाशिक, पुणे, शिर्डीसह एकूण 11 ठिकाणांवर ईडीचं सर्च ऑपरेशन सुरू आहे। नाशिकमध्ये 5 तर पुणे आणि शिर्डीमध्ये प्रत्येकी 3 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे। नाशिकमधल्या बंदूक खरात प्रकरणात ईडीकडनं 11 ठिकाणी छापेमारी करण्यात आली। नाशिकमध्ये 5 ठिकाणी, पुणे आणि शिर्डीमध्ये प्रत्येकी 3 ठिकाणी छापे टाकण्यात आले। खरातच्या नाशिकमधील तृप्तबाला निवासस्थान, ब्रह्मसदन फार्म हाऊस यावर ईडीकडनं छापेमारी करण्यात आली। बंदूखरातची समता पतसंस्थेवर देखील ईडीकडनं छापेमारी करण्यात आली। नाशिकमधल्या समता पतसंस्थेसोबतच आणखी एका पतसंस्थेतही ईडीकडनं सर्च ऑपरेशन करण्यात आलं। नाशिकच्या तृप्तबाला निवासस्थानामध्ये आयकर विभागाच्या 2 पथकांकडून देखील छापेमारी करण्यात आली। ईडी आणि आयकर विभागाकडनं संयुक्तरित्या कारवाई सुरू आहे। शिर्डी परिसरामधील समता पतसंस्थेच्या राहता शाखेमध्ये ईडीचं पथक दाखल झालं। अशोक खरात नॉमिनी असलेल्या सुमारे 100 खात्यांची चौकशी सुरू आहे। खात्यांमधून 60 कोटीहून अधिक व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। शिर्डी पोलिसांकडनं तपास सुरू असताना दुसरीकडे ईडीनं सूत्र हाती घेतली आहे। नाशिक, मिरगावसह राहता आणि शिर्डी परिसरातही ईडीचं धाड सत्र सुरू आहे। ईडीचे 11 ठिकाणी जी चौकशी चालू आहे, रोज नवीन नवीन खुलासे होत आहेत, रोज नवीन नवीन प्रॉब्लेम निघत आहेत, हे बघून अतिशय धक्का